बच्चू कडू आज मुंबईला येऊन कर्जमाफीच्या मुद्द्यावर मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार। मुख्यमंत्र्यांसोबतच्या फोनवरच्या चर्चेनंतर सरकारच्या शिष्टमंडळाचं आश्वासन, तर आंदोलन न थांबवता चर्चेला येणार कडूंची भूमिका। बच्चू कडूंच्या शेतकरी कर्जमाफी संदर्भातील आंदोलनाचा आज चौथा दिवस, तर नागपुरातील तिसरा दिवस। बच्चू कडू आज बैठकीसाठी मुंबईमध्ये जाणार असले तरी नागपुरात आंदोलन सुरूच राहणार। बैठक सकारात्मक झाली तरच आंदोलन मागे घेतलं जाणार, अन्यथा 31 तारखेला रेल रोको आंदोलन केले जाणार। बच्चू कडूंचा सरकारला इशारा। बच्चू कडूंच्या आंदोलनामध्ये मनोज जरांगे सहभागी होणार। जरांगे अंतरवाली सराटीतून वर्धामध्ये दाखल। थोड्याच वेळात जरांगे बच्चू कडूंच्या नागपूरमधल्या आंदोलनामध्ये सहभागी होणार। शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकार सकारात्मक, आम्ही चर्चेचं निमंत्रण दिलंय, चर्चा करावी, लोकांना त्रास होईल असं करू नये, बच्चू कडूंच्या आंदोलनानंतर मुख्यमंत्री फडणवीसांचं आवाहन। नोटीस घेऊन आलेल्या पोलिसांना आंदोलकांनी परत पाठवलं। नागपूर खंडपीठाच्या आदेशाला आव्हान देत बच्चू कडू ठाम, तर शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्यावर कोर्टाला आदेश काढायला वेळ मिळाला नाही, बच्चू कडूंची संतप्त टीका। बच्चू कडूंच्या आंदोलनाला एकाच दिवसाची परवानगी होती, न्यायालयाचा अवमान करू नका, नवनाथ पण यांचं ट्विट। तर फडणवीसांवर टीका करताना लोकशाहीच्या चिंधड्या होणार नाही त्याची काळजी घ्या, पण यांचा बच्चू कडूंना सल्ला। मुख्यमंत्री फडणवीसांनी रडीचा डाव सुरू केला, सातबारा कोरा करायचा नाही हे सरकारनं ठरवलंय, आगे आगे देखो होता है क्या, नागपुरातून राजू शेट्टींचा इशारा। सरकार बदलल्याशिवाय फडणवीसांना शांत बसू देणार नाही, वाम मार्गाने फडणवीसांनी डाव उधळवला, सुरुवात मुख्यमंत्र्यांनी केली, शेवट आम्ही करणार, महादेव जानकरांचा हल्ला। आता माघार नाही, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी जेलमध्ये जायला तयार, शेतकरी नेते अजित नवलेंची आक्रमक भूमिका, तर कर्जमुक्तीची योग्य वेळ कोणती, मुख्यमंत्र्यांनी सांगावं, नवलेंची टीका। बावनकुळेंची मालमत्ता विकली तर शेतकऱ्यांची कर्जमाफी होईल, 2 दिवसांमध्ये बावनकुळेंच्या भ्रष्टाचाराची प्रकरणं बाहेर काढणार, राऊतांची टीका, तर राऊतांना माझं खुलं आव्हान, माझी मालमत्ता विकून कर्जमाफी करून दाखवा, बावनकुळेंचं राऊतांना उत्तर। एका दिवसाची परवानगी दिल्याचं सांगण्यात आलेलं आहे, पोलिसांच्या कार्यालयाला भाजपचा झेंडा देण्यात यावा, कडूंची मागणी। संपदाचा हस्ताक्षर आणि सुसाईड नोटवरचा हस्ताक्षर जुळत नाही, हत्या की आत्महत्या, पलटणचे पोलीस अधिकारी संशयाच्या भोवऱ्यात, महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणी सुषमा अंधारेंचा आरोप। रुपाली चाकणकरांनी पुन्हा मध्ये पडू नये, अंधारेंचा इशारा, राष्ट्रीय आयोगानं रुपाली चाकणकरांकडून तातडीनं स्पष्टीकरण मागवावं, अंधारेंकडून चाकणकरांच्या राजीनाम्याची मागणी। फडणवीस तुम्ही राजकारण करा, पण न्यायमूर्ती कधीपासून बनलात, रणजित निंबाळकरांना दिलेल्या क्लीन चिटवरून लक्ष्मण हाकेंचा मुख्यमंत्री फडणवीसांवर निशाणा। मुख्यमंत्र्यांनी न्यायाधीशाच्या खुर्चीमध्ये बसू नये, तो त्यांचा जॉब नाही, मुख्यमंत्री फडणवीस म्हणजे टॅलेंटेड माणूस, रणजित निंबाळकरांना दिलेल्या क्लीन चिटवरून सुषमा अंधारेंचा मुख्यमंत्री फडणवीसांवर निशाणा। पुन्हा पत्रकार परिषद घेणार आणि रणजित सिंह नाईक निंबाळकरांच्या छळाला कंटाळलेली 3-4 कुटुंब समोर आणणार, परळीचा आकाश शोधला तसा पलटणचा आकाश शोधला पाहिजे, पत्रकार परिषदेमधून सुषमा अंधारेंची मागणी। मुख्यमंत्री फडणवीस पुण्यामध्ये कार्यक्रमासाठी आलेल्या हॉटेलमध्ये रणजित निंबाळकर पण आले होते, मात्र दोघांमध्ये काही चर्चा झाली नसल्याची माहिती। रणजित निंबाळकरांच्या कार्यकर्त्यांकडून मेहबूब शेख यांना धमकी, फोन करून मेहबूब शेख यांना धमकी आणि शिवीगाळ, धमकीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। माझ्यावर आरोपांची राळ उठवली जात आहे, फलटणमधील डॉक्टर आत्महत्येच्या आरोपावरून रणजित निंबाळकरांचं स्पष्टीकरण, तर मेहबूब शेख, अंधारेंवर एकेरी भाषेत किंवा अयोग्य पद्धतीने टीका करू नका, निंबाळकरांचा कार्यकर्त्यांना सल्ला। डॉक्टर मुंडेंच्या आत्महत्येच्या चौकशीच्या मागणीसाठी डॉक्टर राज्यभर आंदोलन करणार, राज्य वैद्यकीय डॉक्टरांच्या संघटनेचा काम बंदचा इशारा, सोमवारपासून काम बंद आंदोलन करणार। 1 नोव्हेंबरच्या मोर्चाबाबत विरोधकांची आज बैठक, शरद पवार, राज ठाकरे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बैठकीमध्ये सहभागी होणार, उद्धव ठाकरे देखील बैठकीमध्ये सहभागी होणार असल्याची राऊतांची माहिती। गुणरत्न सदावर्ते पोलीस उपायुक्तांची भेट घेणार, 1 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या विरोधकांच्या मोर्चाला विरोध करण्यासाठी भेट घेणार, तर भेटीमध्ये मोर्चा थांबवण्याची तक्रार करणार असल्याची माहिती। विरोधकांच्या सर्वपक्षीय मोर्चाला भाजप आवाज, मुंबईकरांचा संकल्प भाजपचा, या अभियानानं उत्तर देणार, भाजप कार्यकर्त्यांना घरोघरी जाऊन मतदार यादीतील त्रुटी तपासण्याचे शेलार आणि अमित साटम यांचे आदेश। जैन बोर्डिंग प्रकरणामध्ये रवींद्र धंगेकर आज सकाळी 11 वाजता पोलिसात तक्रार दाखल करणार, जैन बोर्डिंग विक्री व्यवहार प्रकरणातील दोषींवर कारवाई करण्याची मागणी करणार असल्याची माहिती। रवींद्र धंगेकरांच्या रडारवर आता पुण्यामधील तिसरा भाजप नेता, धंगेकरांचा भाजप आमदार हेमंत रासनेंवर आरोप, लोकमान्य नगरमधील स्वयं पुनर्विकास प्रकल्पावर स्टे आणल्याचा आरोप, लक्ष घालून रहिवाशांना न्याय द्या, धंगेकरांचं मुख्यमंत्र्यांना पत्र। पुण्यातील लोकमान्य नगरमधील 53 इमारतीच्या पुनर्विकासाच्या प्रकल्पाला दिलेली स्थगिती उठवा, रवींद्र धंगेकर यांची मागणी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्राद्वारे केली मागणी।
लोकमान्य नगरमधील प्रकल्पाला विरोध नाही, मात्र प्रकल्प एकल न होता तो एकात्मिक व्हावा हीच भूमिका आमदार हेमंत रासनेंकडून स्पष्ट. जैन बोर्डिंग जमीन प्रकरणामध्ये व्यवहार रद्द करण्यासाठी जैन ट्रस्टचा अर्ज. जैन बोर्डिंग ट्रस्ट 233 कोटी रुपये गोखले बिल्डरला परत करणार. पालिकेनं कबूतरखान्यांसाठी नागरिकांना त्रास होणार नाही अशी पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी. जैन समाजाची मुंबई पालिका आयुक्त भूषण गगराणींकडे मागणी. पर्यायी जागांबाबत न्यायालयाकडे माहिती सादर करणार. गगराणींची माहिती. 1 नोव्हेंबरच्या सत्याच्या मोर्चासाठी मनसेची जय्यत तयारी. शिवसेना ठाकरे पक्षानंतर आज मनसेकडूनही प्रेझेंटेशन होणार. राज ठाकरे लावरे तो व्हिडिओ दाखवत पोलखोल करणार. आज नवी मुंबईमध्ये गणेश नायकांचा जनता दरबार. सकाळी 10 वाजता विष्णुदास भावे नाट्यगृहात जनता दरबारचं आयोजन. मुंबई महापालिकेच्या प्रभागाचं आरक्षण जाहीर करा. राज्य निवडणूक आयोगाचे पालिका आयुक्तांना आदेश. आरक्षण नियमावली जाहीर करण्यात आली असून त्या अनुषंगाने प्रभाग आरक्षण जाहीर करण्याचे आदेश. महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना 2017 साली जिंकलेल्या 84 जागांसाठी आग्रही. सध्या 50 ते 60 माजी नगरसेवक शिंदेच्या शिवसेनेसोबत. ठाकरेंच्या सेनेमध्ये 60 पेक्षा जास्त वय असलेल्या माजी नगरसेवकांना उमेदवारीची संधी नाही. सूत्रांची माहिती. माजी नगरसेवकांच्या मतांचा आदर राखत त्यांच्या पसंतीचा उमेदवार देण्याचा विचार सुरू. ठाकरेंच्या सेनेचे किमान 70% नवे चेहरे उमेदवार असणार. सूत्रांची माहिती. भाजपकडून एक येतो सेफ याच्या नाऱ्याचा पुनरुच्चार. भाजपकडून हिंदू मतांसाठी हिंदू संवाद कार्यक्रमाचं आयोजन. महिला वर्गासाठी मुंबईमध्ये बहीण लाडकी भाऊबीज दिवाभाऊंची कार्यक्रम राबवणार. सर्व अभियान ताकदीने राबवा. मुंबई भाजपच्या बैठकीमध्ये सूचना. अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आगामी निवडणुकीमध्ये 100% महायुती. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या धक्क्यातंत्र. आजपासून विविध ठिकाणी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मेळावा. युतीबाबत वरिष्ठ नेते निर्णय घेतील. याबाबत चर्चा वाद नको. युतीबाबतच्या प्रश्नावर नारायण राणेंची प्रतिक्रिया. तर आपापसामध्ये राजकारण दिसलं तर त्यांना निवडणुकीतून बाद करेन. नारायण राणेंचा कार्यकर्त्यांना इशारा. छत्रपती संभाजीनगरमध्ये सिद्धांत शिरसाटांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं बॅनरबाजी. पालकमंत्री संजय शिरसाटांच्या मुलाचं भावी महापौर म्हणून बॅनर झळकले. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीचे आरक्षण सोडत 11 नोव्हेंबरला जाहीर होणार. त्यामुळे इच्छुक उमेदवार आणि माजी नगरसेवकांमध्ये उत्सुकतेसह चिंतेचं वातावरण. बेलापूर विधानसभा मतदारसंघामध्ये मतदार यादीमध्ये घोळ असल्याचा आरोप. मतदाराचा पत्ता सुलभ शौचालय असल्याचा उल्लेख. निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर मनसेकडून शंका उपस्थित. सोलापूरमध्ये भाजपचा राष्ट्रवादीला मोठा धक्का. राष्ट्रवादीचे माजी आमदार राजन पाटील आणि यशवंत माने भाजपत, तर विरोधामुळे दिलीप मानेंचा पक्षप्रवेश वेटिंगवर. धुळे महानगरपालिकेचे आरक्षण सोडत 11 नोव्हेंबरला जाहीर होणार. 25 नोव्हेंबर ते 1 डिसेंबरपर्यंत प्राप्त सूचनांवर सुनावणी. तर अंतिम यादी 2 डिसेंबर रोजी प्रसिद्ध केली जाणार असल्याची माहिती. सीडीसाठी जळगावातील घरी चोरी झाल्याचे खडसेंचे संकेत. चोरट्यांनी खडसेंच्या बेडरूममधील काही सीडी चोरल्या, मात्र कामाच्या सीडी दुसऱ्या ठिकाणी असल्याची खडसेंची माहिती. बनावट आधार कार्ड प्रकरणी रोहित पवारांच्या विरोधात गुन्हा दाखल. भाजप पदाधिकाऱ्याच्या तक्रारीची मुंबई सायबर पोलिसांकडून दखल. रोहित पवारांनी एका वेबसाईटचा वापर करत बनावट आधार कार्ड बनवलं होतं. गँगस्टर निलेश घायवळ भूमाफियाही असल्याचं समोर. घायवळनं 2022 ते 2023 या काळामध्ये 12 जणांकडून 58 एकर जमीन विकत घेतल्याचं उघड. तर गुन्हेगारीतून मिळवलेला पैसा वैध दाखवण्यासाठी जमिनीचा व्यवहार केल्याचा पोलिसांचा संशय. निलेश घायवळ टोळीचा नवा कारनामा समोर. फसवणुकीसाठी शेतकऱ्याच्या कागदपत्रांचा वापर करून सिम कार्ड घेतल्याचं समोर. या प्रकरणी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. आंतरराष्ट्रीय विमानतळ कामगार युनियनमध्ये भाजपची मुसंडी. आंतरराष्ट्रीय विमानतळ कार्गो इथल्या कामगारांचा भाजपमध्ये प्रवेश. रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश संपन्न. ठाकरेंची सेना आणि मनसेला मोठा धक्का. 500 ते 600 पदाधिकारी कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश. पंतप्रधान मोदी आज 1 दिवसीय मुंबई दौऱ्यावर. सर्वांना आमंत्रण देतोय. महाराष्ट्रामध्ये गुंतवणूक करा. इंडिया मेरीटाईम लीडर्स कॉन्क्लेव्हमधून पंतप्रधान मोदींचं आवाहन. गोरेगावच्या नेस्कोमध्ये विविध वस्तूंचं प्रदर्शन. आंतरवाली सराटीमध्ये होणारी शेतकरी संघटनेच्या अध्यक्षांची बैठक रद्द. शेतकऱ्यांमध्ये एकजूट दिसावी म्हणून 2 नोव्हेंबरची बैठक रद्द. नागपूरमध्ये बच्चू कडूंचं आंदोलन सुरू असल्यानं बैठक रद्द. मनोज जरांगेंची माहिती. लोकमान्य नगरच्या रहिवाशांना आदित्य ठाकरेंचा फोन. पुढच्या आठवड्यामध्ये आदित्य ठाकरे लोकमान्य नगरला भेट देणार. लोकमान्य नगरमधील पुनर्विकासाच्या प्रकल्पावर स्थानिक आमदारांनी स्थगिती आणली. रहिवाशांचा आरोप. राज्यामध्ये सर्व शाळांमध्ये वंदे मातरम गीत गायनाचे आदेश. वंदे मातरम या निर्मितीला 150 वर्ष पूर्ण होत असल्यानं निर्णय. 31 ऑक्टोबर ते 7 नोव्हेंबर या कालावधीमध्ये वंदे मातरम गायनाचे आदेश. बारामतीमधील उद्योगपती मनोज तुपेंवर अत्याचाराचा गुन्हा दाखल. मनोज तुपे रिअल डेअरीचा मालक. पुण्यामध्ये एमपीएससीचा अभ्यास करणाऱ्या तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप. नांदेडमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर ओबीसी एल्गार महामोर्चा. मोर्चाला प्रकाश आंबेडकर, लक्ष्मण हाके, नवनाथ वाघमारे यांची उपस्थिती. 2 सप्टेंबरचा जीआर रद्द करण्याची मागणी.
डोंबिवलीमध्ये पाण्यासाठी संतप्त नागरिकांचा एमआयडीसी कार्यालयावर हंडा मोर्चा. लावणी परिसरातील कमी दाबानं आणि अनियमित पाणी पुरवठ्यामुळे नागरिक संतप्त. पाणी पुरवठा सुरळीत झाला नाही तर रस्ता रोको करू, नागरिकांचा इशारा. मुंबईतील बाणगंगेच्या आरतीचा तिढा सुटला. त्रिपुरारी पौर्णिमेला बाणगंगेची भव्य आरती होणार. मंत्री मंगलप्रभात तोडांचा पुढाकार. पोलीस प्रशासनाशी चर्चा करून आरतीसाठी परवानगी मिळाली. पुणे शहर पोलीस दलामध्ये 1968 जागांसाठी भरती. पोलीस शिपाई चालक, कारागृह शिपाई या पदांसाठी जागा भरल्या जाणार. यासाठी उमेदवारांना 30 नोव्हेंबरपर्यंत अर्ज करता येणार. मीरा भाईंदरला वारकरी भवनाची मोठी भेट. उद्या इंदुरीकर महाराजांच्या उपस्थितीमध्ये वारकरी भवनाचं लोकार्पण होणार. नंदुरबारमधून जाणाऱ्या बऱ्हाणपूर अंकलेश्वर राष्ट्रीय महामार्गाबद्दलची सुनावणी संपन्न. भूसंपादनानं तर योग्य तो मोबदला द्यावा, अन्यथा महामार्गाला विरोध करणार, शेतकऱ्यांची भूमिका. जनगणना घर यादी आणि घर गणना मोहिमेची पूर्वचाचणी मुंबईसह कोल्हापूर आणि जळगावमध्ये होणार. मुंबईमध्ये पालिकेच्या चेंबूर विभागामध्ये सुरुवातीची पूर्वचाचणी केली जाणार. 10 ते 30 नोव्हेंबर या कालावधीमध्ये मोहीम राबवली जाणार. ठाण्यामध्ये आरोग्य मंदिरावरून शिवसेना भाजपा आमने-सामने. घाईघाईनं उद्घाटन करून ठाणेकरांची फसवणूक केल्याची भाजपा आमदार संजय केळकरांची टीका. तर निधी आणण्यासाठी ताकद लागते, केळकरांना जमत नाही, शिवसेनेच्या मालती पाटील यांचं प्रत्युत्तर. आधार कार्ड फक्त ओळखीचा पुरावा, नागरिकत्व किंवा निवासाचा नाही. भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाचं स्पष्टीकरण. जन्मतारखेचा अंतिम पुरावा म्हणून आधारचा वापर नको, भारतीय पोस्टाचंही स्पष्टीकरण. रेल्वेकडून मुंबई ते छपरा दरम्यान उत्सवानिमित्त 4 विशेष ट्रेन सेवा चालवणार. लोकमान्य टिळक टर्मिनस, मुंबई आणि छपरा दरम्यान गाड्या चालवण्याचा निर्णय. भारतीयांसाठी 1 वर्ष ChatGPT Go मोफत देण्याची ओपन एआयची घोषणा. 4 नोव्हेंबरपासून मोफत वापरता येणार ChatGPT Goची सुविधा. कोणत्याही ॲपविना आता फोन आल्यावर फोन करणाऱ्याचं नावही दिसणार. फसवणूक रोखण्यासाठी ट्राय आणि दूरसंचार विभागाचा महत्त्वाचा निर्णय. गेल्या वर्षी दूरसंचार कंपन्यांनी मुंबई आणि हरियाणा सर्कलमध्ये घेतली चाचणी. जळगावच्या सराफ बाजारामध्ये सोन्याच्या दरामध्ये 2,300 रुपयांनी वाढ, तर चांदीच्या दरामध्ये 3,000 रुपयांची वाढ. सोन्याचे दर जीएसटीसह 1,23,188 रुपये, तर चांदी 1,52,440 रुपयांवर. ॲपलचे बाजार मूल्य $4 ट्रिलियन वर पोहोचलं. हा आकडा भारताच्या जीडीपीपेक्षा जास्त. एनव्हिडिया आणि मायक्रोसॉफ्ट नंतर हा आकडा ओलांडणारी ॲपल ही तिसरी कंपनी. आयफोन 17 लॉन्च झाल्यानंतर ॲपलच्या शेअर्समध्ये 15% वाढ. मुंबईतील माझगाव शिपबिल्डर्स लिमिटेड आता गुजरातमध्येही युद्धनौका बनवणार. या संदर्भात कंपनीनं स्वान डिफेन्स अँड हेवी इंडस्ट्रीज लिमिटेड सोबत केला करार. मुंबई बंदरातून जवाहरलाल नेहरू बंदरामध्ये बोटीनं पोहोचणार. आंतरनदी आंतरसमुद्री जलवाहतूक सुरू करण्याचं केंद्राचं धोरण. ड्रेजिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियासोबत 1,500 कोटींचा सामंजस्य करार. अटल सेतू प्रकल्पबाधित मच्छीमारांना दिलासा. 1 महिन्यामध्ये सर्व्हे करून अहवाल देण्याचे एमएमआरडीए उपाध्यक्षांचे निर्देश. शिवडी न्हावाशेवा सीलिंग प्रकल्पबाधितांमधील पांडजे, घारापुरी ही गावं नुकसान भरपाईपासून वंचित राहिली होती. सिंधुदुर्गमधील समुद्रामध्ये वादळी सदृश परिस्थिती. मासेमारी व्यवसायाला मोठा फटका. परिणामी मासळीचे दर गगनाला भिडले. शेकडोहून अधिक नौका देवगड बंदरामध्ये स्थिरावला. पुण्यामधल्या वेल्हे पंचायत समिती इमारतीच्या काचा तरुणानं फोडल्या. तरुणाकडून पंचायत समितीच्या कारभाराचा निषेध. निधी मिळूनही रस्ता न बनवता बिलं काढल्याचा तरुणाचा आरोप. लातूर जिल्ह्यामधल्या ग्रामीण भागाला पुन्हा एकदा अतिवृष्टीचा फटका. नदी नाल्यांना पूर आल्यानं शेती पिकांचं नुकसान. ग्रामीण भागातील अनेक रस्ते पूल पाण्याखाली. लातूरच्या ग्रामीण भागाला अवकाळीचा फटका. नद्यांना पूरस्थिती. रास करण्यासाठी ठेवलेले सोयाबीन वाहून गेले. धुळे जिल्ह्यामध्ये मागील 4 दिवसांपासून पावसाची संततधार. परिणामी धरणांमधील पाणीसाठ्यामध्ये वाढ. जिल्ह्यामध्ये सर्व धरणांमध्ये 94% जलसाठा उपलब्ध. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत. पावसामुळे कापणीला आलेलं धान, कापूस पिकांचं मोठं नुकसान. चंद्रपूर जिल्ह्याला पुढील काही दिवस पावसाचा इशारा. जालना जिल्ह्यामध्ये 2 दिवसांपासून पावसाची हजेरी. मका पिकासह कापसाचं मोठं नुकसान. कापसाच्या उत्पादनामध्ये घट होणार असल्यानं शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण. नंदुरबारमध्ये अवकाळी पावसामुळे 85 गावातील 865 शेतकऱ्यांचं नुकसान. पावसामुळे कापूस, सोयाबीन, मका, बाजरीसह भात पिकांचं मोठं नुकसान. जवळपास 832 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचं नुकसान झाल्याची माहिती. परळी तालुक्यामध्ये अवकाळीमुळे 4 एकर उभ्या कापसाचं नुकसान. शेतकऱ्यांकडून हमीभावाची मागणी. जळगावच्या ग्रेडा परिसरामध्ये अवकाळी पाऊस. भडगाव, पाचोरा, चाळीसगाव तालुक्यातील पिकांचं मोठं नुकसान. ग्रामस्थांकडून नदी ओलांडण्यासाठी जेसीबीचा वापर. अवकाळी पावसामुळे धुळे जिल्ह्यातील धरणांमध्ये पाण्याचा साठा वाढला. सर्व धरणांचा पाणीसाठा 94%वर. धुळे तालुक्यामध्ये असलेल्या कोंदूर गावाचं धरण देखील 100% भरलं. अहिल्यानगरहून जाणाऱ्या छत्रपती संभाजीनगर ते पुणे महामार्गावर मोठ्या प्रमाणावर खड्डे.
खड्डे बुजवण्याचं काम निकृष्ट दर्जाचं झाल्याचा आरोप. रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी. अहिल्यानगरमध्ये कृषी विभाग रब्बी हंगामातील पिकांसाठी प्रशिक्षण देणार. कृषी विभागाकडून गावनिहाय प्रशिक्षण वर्गाचं आयोजन. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांची माहिती. गुगल मॅपमुळे नाशिकचं कुटुंब धुळ्यातील वाहून गेलेल्या शनीनगर फरशी पुलावर अडकलं. शिवसेना महानगर प्रमुखांच्या मदतीनं कुटुंब सुखरूप रवाना. तातडीनं नवा पूल मंजूर करण्याची शिवसेना ठाकरे गटाची मागणी. धुळ्यामधल्या सफाई कामगारांचा जीवनमान उंचावण्यासाठी विशेष आराखडा तयार करा. महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे पालिकेला निर्देश. सफाई कामगारांच्या पुनर्वसनाची कामं तातडीनं करण्याचेही आदेश. राष्ट्रपतींची राफेल लढाऊ विमानामधून भरारी. राष्ट्रपतींची राफेल भरारी देशातील महिलांसाठी प्रेरणादायी. ऑपरेशन सिंदूरची पायलट स्क्वॉड्रन लीडर शिवांगी सोबत विमान उड्डाणाचा अनुभव घेतला. अयोध्येमधील प्रभू श्रीरामाच्या मंदिराचं अर्धवट असलेलं काम पूर्ण. मंदिराच्या आसपासच्या 6 मंदिरांवर ध्वजदंड आणि कलशाची स्थापना. पंतप्रधान मोदींच्या हस्ते 25 नोव्हेंबरला भव्य ध्वजारोहण होणार. अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणातील दोषी आसाराम बापूला 6 महिन्यांचा जामीन मंजूर. राजस्थान उच्च न्यायालयाचा निर्णय. वैद्यकीय कारणास्तव न्यायालयाकडून आसारामला जामीन मंजूर. पक्षी धडकल्यानं देहरादूनहून बंगळुरूला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानाचं आपत्कालीन लँडिंग. विमानामधील 170 प्रवासी थोडक्यात बचावले. पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्याला दिल्लीमधून अटक. दिल्ली पोलिसांच्या विशेष कक्षाची मोठी कारवाई. कर्नाटकात सरकारी ठिकाणी आरएसएसच्या कार्यक्रमांना घातलेल्या बंदीला उच्च न्यायालयाकडून स्थगिती. कर्नाटकमध्ये सिद्धरामय्या सरकार उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात वरिष्ठ न्यायालयामध्ये. आयसीसीकडून एकदिवसीय क्रिकेट सामन्यांमधील फलंदाजांची क्रमवारी जाहीर. आयसीसी वन डे रँकिंगमधील रोहित शर्मा नंबर 1 फलंदाज ठरला, तर भारताचा शुभमन गिल 3ऱ्या क्रमांकावर. भाभा अणु संशोधन केंद्र बनावट वैज्ञानिक प्रकरणामधील आरोपींना किला कोर्टामध्ये हजर केलं. एका आरोपीला न्यायालयीन कोठडी तर दुसऱ्या आरोपीला 1 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. नांदेडच्या हिमायतनगरमध्ये प्रेम संबंधातून 17 वर्षीय तरुणाची आत्महत्या करून विहिरीमध्ये फेकल्याची घटना. प्रेयसीच्या वडील आणि भावाकडून तरुणाची निर्घुण हत्या. दोन्ही आरोपी पोलिसांच्या ताब्यात. कराड कृष्णा नदीच्या पुलावरून तरुणीचा आत्महत्येचा प्रयत्न. पोलीस कॉन्स्टेबल संताजी मानेनी तत्काळ मुलीचे प्राण वाचवले. तरुणीवर उपजिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरू. ठाणे बेलापूर रोडवर कंटेनर पलटी. सुदैवाने जीवितहानी नाही. कंटेनर बाजूला करण्याचे काम सुरू. मुंबईतील माहीमपूर्व परिसरामधील उन्नती सोसायटीची G3 इमारत कोसळली. घटनेमध्ये 2 जण जखमी. सेनापती बापट मार्गावरील इमारतीच्या तोडक कारवाई दरम्यानची घटना. नांदेडच्या कांडली गावामध्ये 17 वर्षाच्या तरुणाची हत्या करून विहिरीमध्ये फेकलं. प्रेम संबंधातून हत्या केल्याची माहिती. प्रेयसीच्या वडील आणि भावाला अटक.